पश्चिम घाट परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या कस्तुरीरंगन अहवालाला विरोध दर्शवित आज जोरडा भाजपच्या वतीने जोरडा येथे आंदोलन करण्यात आलं। पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली स्थानिकांच्या जीवनमानावर आणि विकास कामावर निर्बंध आणू नयेत अशी मागणी यावेळी माजी आमदार सुनील हेगडे यांनी केली। जोरडा तालुक्यात काळी जलविद्युत प्रकल्प, दांडेली अभयारण्य, अंशी राष्ट्रीय उद्यान आणि काळी व्याघ्र प्रकल्प यासारख्या योजना आधीच लागू आहेत। त्यामुळे स्थानिकांना मूलभूत सुविधा मिळविताना अनेक अडचणी येत आहेत। प्रस्तावित पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात तालुक्यातील 88 गावांचा समावेश असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। स्थानिकांच्या घरावर, शेतीपूरक बांधकामावर व उपजीविकेवर निर्बंध आणू नयेत। रस्ते, पाणी, वीज, शिक्षण आणि आरोग्य सुविधांना विशेष सवलत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीतून नागरिकांना संघटित करून तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी सुनील हेगडे यांनी दिला। ನಿರ್ಣಯ ಮಾಡುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕಸ್ತೂರಿ ರಂಗನ್ ವರದಿಯನ್ನ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ರ ಅವಧಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ಪ್ರತಿ ಸಲ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ರು ಸಹ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಬಂದಿಡ್ತಾರೆ, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಕಳಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜೋರಡಾ ತಾಲೂಕು ಒಂದು ರೀತಿಯಿಂದ ಈ ಸರ್ಕಾರಗಳ ಅವೈಜ್ಞಾನಿಕ ವಿಚಾರಧಾರೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಇದು ತಬ್ಬಲಿಯಾಗಿ ಒಂದು ಬಲಿಪಶು ಆಗುವಂತ ಸನ್ನಿವೇಶ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ।